पहिले असे कपडे उघड्यावर वाळणं घालणं तर दूरच, पण याविषयी आम्ही बोलायचं सुद्धा नाही. पण जेव्हा मॅडमने आम्हाला समजावून सांगितलं तेव्हा लक्षात आलं की आता चुकीचं काहीच नाही, हा तर एक निसर्गाचा नियम आहे. सुरुवातीला आईला हे समजावून सांगणं कठीण होतं. टीचरनी आम्हाला समजावून सांगितलं आणि मी आईला समजावून सांगितलं. आईला ते पटलं, पण लोक काय म्हणतील याची तिला काळजी वाटत होती. पण मी मागे हटणार नव्हते. शेवटी मी आईला पटवून दिलंच. आज माझी आईच माझी सर्वात मोठी शक्ती बनलेली आहे. आता माझी पाळी. जाऊ शकते आणि सुरुवातीला परिस्थिती जरा अवघड होती. आपण ज्या विषयाबद्दल शिकविणार त्याचं आपल्याला व्यवस्थित ज्ञान असलं पाहिजे आणि ते कोणत्या पद्धतीने शिकवायचं त्याची स्पष्टता सुद्धा असायला हवी. तसं पाहिलं तर हा विषय खूपच नाजूक आहे आणि याविषयी बोलणं सुद्धा चुकीचं समजलं जातं. मी मुलगी म्हणून मोठी होत असताना मी सुद्धा या मासिक पाळीच्या चक्रातून गेले आहे. अगं नाही, तू 4 दिवस बाहेर बैस कोपऱ्यामध्ये, इथं यायचं नाही. मला आठवतं की त्यातल्या जुन्या पुराण्या चालीरीती माझ्या माथी मारल्या गेल्या. त्यावेळेस मला कोणी समजावून सुद्धा सांगितलं नाही. मी जेव्हा मासिक पाळी या विषयाबद्दलचं प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस बरंच काही स्पष्ट झालं. मला असा विश्वास वाटायला लागला की मी माझ्या मुलींना याचं व्यवस्थित ज्ञान देऊ शकेल. स्वाति की ये कोशिश जालना के उसके विद्यालय में रंग ला रही है, मगर पास ही के दूसरे जिले थाने में यूनिसेफ महाराष्ट्र के तकनीकी सहयोग से एक और महत्वाकांक्षी योजना भी जन्म ले चुकी थी. हाल ही में जारी हुए राष्ट्रीय मासिक स्वच्छता प्रबंधन दिशा निर्देशों के निर्माण में इस उपक्रम का काफी योगदान है, जिसका लक्ष्य है जिले के सभी विद्यालयों में नामांकित और अनामांकित किशोरियों को मासिक स्वच्छता प्रबंधन या MHM की पूरी जानकारी देकर उन्हें सशक्त बनाना. इस उपक्रम की शुरुआत हुई जिला परिषद थाने के CEO को पूछे एक सवाल से. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये मासिक पाळी संदर्भात किशोरवयीन मुलींच्यामध्ये एखादा असा उपक्रम आपण राबवला पाहिजे की जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ह्या ज्या काही रूढी परंपरा आहेत, ज्या काही गोष्टी त्या दूर होऊन जातील. सर्वप्रथम डॉक्टर तरुलता धानके यांनी मला मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्रामबद्दल सांगितलं आणि मुलींना, ज्या किशोरवयीन मुली आहे त्यांना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल नॉलेज देण्याची किती आवश्यकता आहे याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु जिल्ह्यातल्या सर्व मुलींना एकाच वेळी कसं कव्हर करणार किंवा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार हा आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. आणि आमच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आम्ही कन्व्हर्जन्स करत नाही वेगळ्या वेगळ्या विभागांचा तोपर्यंत ही गोष्ट शक्य नाही. महत्वाकांक्षी काम के लिए सबसे जरूरी होती है विस्तृत योजना. थाने जिले की सभी किशोरियों की गणना की गई, जिसमें ये पूरी जानकारी थी कि एक ब्लॉक में कितने विद्यालय हैं, उनमें कितनी लड़कियां नामांकित हैं और कितनी नामांकित नहीं हैं, वगैरह वगैरह. अब जब सारे आंकड़े जुटा लिए गए तो अगला कदम था सभी विभागों का साथ मिलकर काम करना. इन शॉर्ट मला काय म्हणायचं की ते एज अप्रोप्रिएट आहे. इसलिए जिला परिषद थाने ने नियोजन स्तर पर ही ICDS, स्वच्छ भारत मिशन, शिक्षा विभाग और स्वास्थ्य विभाग को इसमें शामिल कर लिया. नोडल अधिकारी स्वास्थ्य विभाग से थी और आर्थिक सहायता दी ICDS ने. इसमें शामिल सभी 4 विभागों के लोगों को मिलाकर 20 सदस्यों का एक संसाधन समूह बनाया गया. आपण नेहमीच मोठमोठ्या व्यक्तींची नावं उदाहरणादाखल देत असतो, त्यांचे आदर्श सांगत असतो, पण आपण स्वतः आदर्श कधी बनणार? मासिक पाळी व्यवस्थापनाचा हा जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक संधी मिळालेली आहे की आपण किशोरवयीन मुलींच्या जीवनामध्ये एक विशेष असं परिवर्तन घडवून आणू शकतो. बरोबर आहे ना? आम्ही रिसर्च ग्रुपमध्ये असल्यामुळे उपक्रमाचे आम्ही आधारस्तंभ होतो आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ते प्रशिक्षण पूर्णतः प्रशिक्षणार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आमची मुख्य जबाबदारी होती. थाने जिले में 5 ब्लॉक हैं. इन सब तक पहुंचने के लिए 369 लोगों को चुना गया.
उन 4 विभागों से। फिर उनको 40 से 50 के समूह में प्रशिक्षण दिया गया। नमस्कार, मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। प्रशिक्षण इतने मजेदार थे कि न सिर्फ प्रतिभागियों ने इसमें बढ़ चढ़कर हिस्सा लिया, बल्कि कई खेल भी तैयार किए जिन्हें बाद में लड़कियों के साथ सत्र में उपयोग किया गया। जिला परिषद की ओर से जिले के हर प्रशिक्षक और हर विद्यालय को इस उपक्रम से संबंधित पत्र भेजे गए। सही जानकारी और आत्मविश्वास से भरपूर ये प्रशिक्षक अब किशोरियों के साथ काम करने के लिए बिल्कुल तैयार थे। या प्रशिक्षणामुळे मला असा आत्मविश्वास वाटतोय की हा विषय मी प्रभावीपणे माझ्या मुलींपर्यंत पोहोचवू शकेल। तुमच्यापैकी कोणी सांगेल का की मासिक पाळीबद्दल म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला, सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं? आम्हाला माहित होतं की मुली सुरुवातीला या विषयावर काही बोलणार नाही, म्हणून आम्ही प्रथम आमचा अनुभव त्यांना सांगितला। मी शाळेत बेंचवर बसली होती आणि थोड्या वेळाने मला जरासं ओलसर लागलं काहीतरी आणि मी बघितलं तर लाल रंगाचं टिपकं होतं आणि मग मी घाबरली। मला वाटलं काय आजार वगैरे झाला की काय। आता मी तुम्हाला माझ्या अनुभवाबद्दल सांगितलं की मला काय काय झालं होतं, तसंच तुमच्या प्रत्येकीला कुणाला ना कुणाला तरी हा अनुभव आलेला असेल। कोणापैकी कोण सांगेल तुमच्यापैकी? माझी पहिल्यांदा आली तेव्हा मी शाळेत होते, तर मला हे वाटलं, मी घरी गेली तर मग आईला सांगितलं मला कावळा शिवला तर आई हळूहळू एक एक करून मुली मोकळेपणाने आपला अनुभव सांगू लागल्या। जैसे ही ये झिझक खत्म हुई, लड़कियों के साथ बात करना और भी आसान हो गया। याचं नाव काय आहे बघा, वाचा बरं तुम्ही। यूनिसेफ महाराष्ट्र ने MHM संबंधित प्रशिक्षण सामग्री बनाने में तकनीकी सहायता दी। ये सामग्री सटीक और मनोरंजक हो, इसका भी पूरा ख्याल रखा गया ताकि सभी बढ़ चढ़कर हिस्सा लें। हे बघा, ह्या फुग्यामध्ये तुम्ही जे प्रश्न टाकले आहेत ना, हे प्रश्न तुम्हाला फोडायचेच आहेत, पण प्रथम मानसिक। मासिक पाळी आल्यावर दिवसातून सुती कापड किंवा पॅड हे किती वेळा बदलावे? मासिक पाळी आल्यावर दिवसातून सुती कापड व पॅड हे 3 ते 4 वेळा बदलावे। लड़कियों को 30 से 50 के समूह में 6 महीने तक प्रशिक्षण दिया गया। हर महीने 30 से 40 मिनट का एक सत्र होता था। 5 सत्रानंतर 6व्या सत्रात मुलींना सांगितलं की मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी तुम्हाला जे समजलंय ते स्वतःच्या शब्दात लिहा। 6व्या सत्रानंतर त्यांच्यामध्ये इतका आत्मविश्वास वाढला की कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्या पूर्णपणे तयार आहेत। मासिक पाळी ही एक सर्वसाधारण बाब आहे। मला गर्व आहे की मी एक मुलगी आहे। कापड ऊन आणि वारा लागेल अशा ठिकाणी वाळत घालावेत। मासिक पाळी दरम्यान कॅल्शियम व लोहयुक्त पदार्थ खावेत। मासिक पाळीच्या दिवसात सुद्धा मुलींनी शाळेत आलेच पाहिजे। MHM उपक्रम ने वॉश पहल को भी एक नई गति दी है। अलग शौचालय और हाथ धोने की सुविधाएं अब विद्यालय के बुनियादी ढांचे का हिस्सा बन गए हैं। जालना के जिला परिषद उच्च विद्यालय बाभुल गांव में एक टीचर का कमरा उन दिनों में किशोरियों के लिए चेंजिंग रूम बन गया है। चेंजिंग रूमची जॉब ही क्लासमध्ये असते। जेव्हा एखाद्या मुलीला गरज पडते तेव्हा ती मुलगी चेंजिंग रूमचा उपयोग करते। आता आम्हाला मासिक पाळी आलेली असते तेव्हा आम्हाला शाळेत यायला काहीच अडचण नसते। ये है कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय भोकरदन, एक रिहायशी विद्यालय जहां सामाजिक रूप से पिछड़े वर्ग की लड़कियां पढ़ती हैं। यहाँ सिर्फ MHM की जानकारी ही नहीं बल्कि इस्तेमाल हुए पैड के स्वच्छ निपटान की सुविधा भी उपलब्ध करवाई गई है। चिम्बीपाड़ा के दूर दराज के इस आदिवासी विद्यालय में बगैर बिजली के चलने वाला इंसिनरेटर है जिसे लड़कियां खुद इस्तेमाल करती हैं और इसकी निगरानी भी बहुत आसान है।
MHM उपक्रम में शामिल 4 विभागों ने सुनिश्चित किया है कि कोई भी किशोरी छूट न जाए। ICDS विभाग की सुगंधा जैसी आंगनवाड़ी कार्यकर्त्रियां ये पक्का करती हैं कि विद्यालय के बाहर की किशोरियां भी MHM प्रशिक्षण सत्र का हिस्सा बने। येऊ शकते जेणेकरून ते अंड तुटल्यामुळे योनीभागातून व्यवस्थित स्वच्छता ठेवायची। इन सब प्रयासों ने मिलकर एक नए सामाजिक बदलाव की नींव रखी है। रूढ़िवादी धारणाओं के खिलाफ खुलकर बोलना। आता बस झालं सगळं। आम्ही जे सहन केलं ते आमच्या मुली सहन करणार नाहीत ही माहिती आता सर्व समाजात पसरली आहे आणि सर्व मातांनी सर्व आईंनी मिळून आम्ही असा निश्चय केलाय की आमच्या मुली ह्या बंधनात अडकून बसणार नाहीत, त्या मोकळा श्वास घेतील। इस तरह के उपक्रम को पूरी तरह से सफल बनाने के लिए ये जरूरी है कि हर किसी को इसमें जोड़ा जाए। थाने के इस जिला परिषद विद्यालय कुड़वली में लड़कों को MHM के ऊपर वीडियो दिखाए जाते हैं ताकि वो ये समझ सकें कि मासिक चक्र आना एक प्राकृतिक प्रक्रिया है। जो भी लड़का अपनी माँ या बहन की मदद करता है उसे क्लास में सम्मानित किया जाता है। मॅडम मी माझ्या मम्मीला ना झाडू मारण्यात आणि कपड्यांच्या घड्या घालण्यात मदत केली। मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत हॅलो सखी या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। इस MHM उपक्रम के चलते प्रशिक्षित बच्चों का मनोबल इतना बढ़ गया है कि अब वो अपने से छोटी उम्र की लड़कियों को सिखा रही हैं। हॅलो सखी या कार्यक्रमामध्ये आमच्यापेक्षा छोट्या लहान वयाच्या मुलींना त्यांच्या काही अडचणी असतील, शंका असतील, त्यांवर आम्ही उपाय सांगतो आणि हे सांगत असताना आम्हाला खूप आनंद होतो। MHM उपक्रम सही तरह से लागू हो, इसके लिए ब्लॉक स्तर पर इसकी नियमित निगरानी की जाती है। ब्लॉक स्तर के अधिकारी, नोडल अधिकारी, संसाधन समूह के सदस्य और प्रशिक्षक नियमित तौर पर मिलकर ये चर्चा करते हैं कि उपक्रम कैसा चल रहा है और भविष्य में और क्या सुधार किया जाए, ताकि एक ऐसा संपूर्ण उपक्रम तैयार किया जाए जिसे पूरे देश में लागू किया जा सके। या उपक्रमाची विशेषता अशी आहे की अत्यंत बारकाईने लक्ष घालण्यात आलेले सुरुवातीपासून। मग ते नियोजन असो, IC मटेरियल असो, राजीचे सिलेक्शन असो, प्रशिक्षकाची निवड असो किंवा सहनियंत्रण असो, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, लक्षांक अगदी सुरुवातीपासून निश्चित करण्यात आलेले आहेत। हा असा तयार उपक्रम आहे की संपूर्ण भारतभर कोणतेही जिल्हा प्रशासन राबवू शकतं। ये MHM उपक्रम एक उदाहरण है कि अगर योजनाबद्ध तरीके से काम किया जाए तो क्या कुछ हासिल किया जा सकता है। असल में ये एक निमंत्रण है देश के दूसरे जिलों को इस चुनौती को स्वीकार करने का और खुद को साबित करने का। तरुलता, स्वाति और थाने की 36,000 किशोरियां अपने साथ लेकर आई हैं एक नई सुबह, एक नया परिवर्तन, एक नया सशक्तिकरण। सिर्फ आज के लिए ही नहीं बल्कि भविष्य की आने वाली पीढ़ियों के लिए भी।